नमस्कार, मी रीना गंधक. आज आपण स्वतःचा दृष्टिकोन यावर वाचन करणार आहोत. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन परिस्थितीनुसार बदलायला हवा याचं एक सुंदर उदाहरण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते मी आज वाचन करणार आहे. त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. जे समोर दिसतं तेच आपण बरोबर म्हणतो, पण त्यामागेही काही गोष्टी असू शकतात, काही विचार असू शकतात, काही दुःख असतं. ते आपण समजून घ्यायला हवं आणि नंतरच त्यावर बोलायला हवं. चला तर मग सुरू करूया. लेखक म्हणतात, एका रविवारच्या सकाळी न्यूयॉर्कमधच्या सबवेमध्ये, आता सबवेमध्ये म्हणजेच रेल्वेमध्ये, मी एक छोटासा गृहीत बदल अनुभवला. लोक शांतपणे बसले होते. कुणी वर्तमानपत्र वाचत होतं, कुणी विचारात हरवलं होतं, तर कुणी आराम करत होतं. अचानक एक माणूस आणि त्याची मुलं गाडीत चढली. ती मुलं इतकी आरडाओरडा करत होती की क्षणात सारं वातावरण पालटून गेलं. त्या मुलांचा बाप म्हणजेच वडील माझ्या शेजारीच येऊन बसला. त्यानं डोळे मिटून घेतले, जणू त्याचं या परिस्थितीकडे लक्षच नव्हतं. मुलं आरडाओरडा करत वस्तूंची फेकाफेक करत होती. अगदी लोकांच्या हातातले कागदे देखील ओढत होती. ते सगळं अगदी त्रासदायक होतं, पण मुलांचा बाप मात्र काहीही करत नव्हता. अशा वेळी स्वतःला शांत ठेवणं कठीण असतं. काहीही जबाबदारी न घेणारा हा माणूस किती कोडगा आहे असं मला वाटू लागलं. रेल्वेतील सगळेजण त्रस्त झाले होते. शेवटी टोकाच्या सहनशीलतेने आणि संयमाने मी त्याच्याकडे वळून म्हणालो, अहो श्रीमान, तुमची मुलं लोकांना किती त्रास देत आहेत, थोडं त्यांना आवरा ना. त्या माणसानं शुद्धीवर आल्यासारखी नजर उघडली. तो हळुवारपणे म्हणाला, येस, खरं आहे तुमचं. मला वाटतं मी या संदर्भात काहीतरी करायला हवं. आम्ही आत्ताच हॉस्पिटलमधून आलो. 1 तासापूर्वीच या मुलांची आई गेली. मला काहीच समजेनासं झालंय हो. त्यावेळी मला काय वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. माझा दृष्टिकोनच बदलला. अचानक मी दृष्टींकडे आणि सगळ्या गोष्टींकडे वेगवेगळ्या कोनाकोनातून बघू लागलो. आणि मी वेगळ्या दृष्टीने पाहिलं म्हणून माझे विचार वेगळे झाले. मला वेगळं फील होऊ लागलं. मी वेगळं वागू लागलो. माझा त्रास कुठच्या कुठं पळून गेला. त्या माणसाच्या दुःखानं माझ्यात करुणा निर्माण झाली. सहानुभूती वाटू लागली. आय एम सॉरी. तुमची पत्नी आत्ताच गेली? नेमकं काय झालं मला सांगाल का? मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? एका क्षणात माझा प्रतिसाद पूर्णतः बदलला. जीवावरचं संकट येतं आणि जीवनातला प्राधान्यक्रमच बदलतो. मग गोष्टींकडे एका वेगळ्या नजरेने पाहावं लागतं. अचानक पती, पत्नी, पालक, आजी आजोबा, व्यवस्थापक, नेता अशा नवीनच भूमिकेत प्रवेश करावा लागतो. तेव्हा बऱ्याच लोकांच्या विचारात अशा प्रकारचा मूलभूत दृष्टिकोन बदल होतो. केवळ व्यक्तिमत्व विकासाची तंत्र वापरून आणि वर्तणूक बदलावी म्हणून वर्षानुवर्षे जरी प्रयत्न करीत राहिलो तरी सहजपणे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाल्यानंतरच आमूलाग्र बदल घडतो. जीवनात किरकोळ बदल करायचे असतील तर तुमच्या वृत्तीवर, वर्तणुकीवर भर द्या. परंतु जर आपल्याला आमूलाग्र बदल घडवायचा असेल, जर आपल्या मनातल्या धारणांवर, चुकीच्या दृष्टिकोनांवर आणि गृहीतांवर आपल्याला काम केलं पाहिजे. थोरोच्या शब्दात सांगायचं तर, वाईट गोष्टींवर 1000 वेळा तात्पुरती मलमपट्टी करण्यापेक्षा वाईटाच्या मुळावरच घाला घातलेला उत्तम. थोडक्यात, केवळ आपल्या वरवरच्या वागण्यात बदल करून काही उपयोग नाही. तर हे वागणं कुठून चुकीचं बनतं
त्या मूळ धारणांवरच प्रहार करायला हवा. हे आपण जेव्हा करू तेव्हाच आपल्या जीवनाचा विकास होईल. म्हणूनच परिस्थिती कळल्याशिवाय कोणीही आपला दृष्टिकोन तसाच ठेवू नये. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलायलाच हवा, पण तो परिस्थितीनुसार. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.